वस्तादाचा डाव यशस्वी होणार का? पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याच्या राजकारणाचे वस्ताद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात अनेक घडामोडी केल्या। राज्याचे माजी सहकार मंत्री भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले। मात्र राजकीय वस्ताद असलेल्या शरद पवार यांनी आपले असे डाव टाकले की पाटील भरणे यांना सोडून तब्बल 20,000 पेक्षा अधिक मतांनी लीड तुतारी चिन्हावर इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाले। विधानसभा निवडणुकीच्या आधीच आपला राजकीय डाव शरद पवारांनी यशस्वी केला। आता काही महिन्यावर येऊन टेपलेल्या विधानसभेला हा डाव किती खेळी करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। इंदापूर तालुक्यात शरद पवार गटात जाण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे अशी सर्वत्र चर्चा पारापारावर रंगत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहताना तालुक्यातील विकास कामांना गती देणारे नेतृत्व हे सामान्य जनतेला माहीत आहे। त्याच माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी जो आजपर्यंत तालुक्याचा विकास झाला नाही तो करून दाखवला। चंद्र जसा कलेकलेने वाढतो त्याच वेगाने पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातून निसटल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची क्रेज निर्माण झाली। यामध्ये इंदापूर तालुक्यातील जनतेने प्रचंड या क्रेजमध्ये दाद दिली। अनेकांना शरद पवारांच्या पक्षात जावेसे वाटत आहे। मात्र शरद पवार कोणाला घेणार कोणाला डावलणार हे गणित मात्र न कळणारे आहे। एकीकडे जे पक्षाला पोषक असतील त्यांना संधी देऊ असं सूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटातून ऐकायला मिळतंय। दुसरीकडे नवयुवक चेहऱ्याला आमदारकीचे तिकीट शरद पवार बहाल करणार आहे अशी ही जोरदार चर्चा आहे। त्यामुळे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्हा व राज्यभर आम्हाला संधी देता येते का अशी स्थिती निर्माण झालेली दिसते। लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत इंदापूर तालुक्यात विधानसभेतील राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर जो निर्णय ठरवेल तो शिरसंवाद असेल असं म्हणून मोकळे झाले। लोकसभा निवडणुकीची वेळ निघून गेली, आता विधानसभेची वेळ आली। मागील आठवड्यापासून आम्हीच लढणार अशा वल्गना सुरू झाल्या। मात्र आमदार दत्तात्रय भरणे व मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तिकिटाची गोळ अद्याप तरी मिटलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांनी तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या समर्थकांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। मात्र राजकीय वस्ताद असलेल्या शरद पवार कोणाच्या पाठीशी खंबीरपणे राहतात, त्यांच्या पक्षात कोणाचे इनकमिंग होईल याचा मात्र अंदाज कोणालाही लागलेला नाही। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।